आज आपण अशी गोष्ट जाणून घेणार आहोत जिचा प्रभाव तुमच्या मनावर इतका जिवंत होईल की यशाची ऊर्जा तुमच्या रगांमध्ये धडकायला लागेल. यामुळे तुम्ही कमी वेळात मोठ्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचू शकाल. अतीताचा जखम म्हणजे खोल जखमसारखा असतो. ठीक होतो पण ठसा नक्की राहतो. ह्या ठसातून तुम्ही शिकू शकता की ती चूक पुन्हा करू नये किंवा अधिक चुकून जखम खाऊ नये. अतीत विसरता येत नाही, पण त्याला वर्तमान आणि भविष्यावर परिणाम होऊ देऊ शकत नाही. एकाग्रतेनं काम करा. तुम्हाला पाण्यासारखा सतत वाहायला हवे. अडथळे येत राहतात तरी देखील तुम्ही पुढे जात राहा. यशाच्या मार्गावर अनेक अडचणी येतात. काही लोक तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्हाला स्वतःवर आणि तुमच्या कौशल्यांवर विश्वास असावा. संघर्षांचा सामना करावा लागतो, पण जे लोक अर्धवट मार्गावर मागे वळतात तेच कमकुवत ठरतात. जसे थांबलेले पाणी कधी नक्कीच वाहू लागते, तसाच तुम्ही हिंमत न सोडता पुढे वाढत राहा. थोडा विचार करा, मग पुन्हा पुढे चालत राहा. संकल्पशक्ती तुमची ताकद बनेल आणि यश नक्की मिळेल, जरी थोड्या वेळाने. जेव्हा तुम्ही नवीन किंवा मोठं करण्याचा विचार करता तेव्हा अडचणी येतात, परंतु का आणि कसे हे प्रश्न तुमचं मानसिक बळ वाढवतात. हेच वेळ आहे स्वतःला जाणून घेण्याचं आणि आत्मविश्वासाचं परीक्षण करण्याचं. जो व्यक्ती हिंमत न सोडता प्रत्येक परिस्थितीला सामोरे जातो तो यश मिळवतो. आपण जेव्हा नवीन काम करतो तेव्हा छोटी चुका होतात, पण जर आपण त्या चुकापासून शिकले तर हार कधी येत नाही. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा. नेहमी नाकामयाबीचे कारण दुसऱ्यांवर ठरवू नका. जर तुम्ही स्वतःची जबाबदारी घेतली तर परिणाम नेहमी तुमच्या हातात राहतात. वेळ, मेहनत आणि चिकाटी हेच यशाचे खरे घटक आहेत. एक उदाहरण घेऊया. एका गावात एक युवक होता जो आलसी म्हणून ओळखला जायचा. एक साधू आला आणि त्याने त्याला एक कठीण पण रोमांचक काम दिलं. एका डोंगराच्या शिखरावरून सुंदर पंख आणायचा. सुरुवातीला त्यानं हार मानण्याचा विचार केला, पण त्यानं मेहनत सुरू ठेवली. अनेक अडचणी आणि थकवा झेलून शेवटी त्यानं पंख साधूकडे पोहोचवला. या कहाणीनं शिकवलेलं आहे की ध्येय जरी असंभव वाटलं तरी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास ठेवल्यास तुम्ही ते मिळवू शकता. आलस्यावर मात करा, स्वतःला आव्हान द्या आणि सतत पुढे चालत राहा. दोस्तांनो, आजच्या व्हिडिओतून शिकण्यासारखं हे आहे की आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनत यावर विश्वास ठेवल्यास यश नक्कीच मिळते. आलसाला हरवा, स्वतःला आव्हान द्या आणि आपल्या स्वप्नांचा पाठलाग करा. कोणताही संबंध प्रेम आणि विश्वासावर आधारित असतो आणि जीवनात हे संबंध अतिशय नाजूक आणि महत्त्वाचं असतात. कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्यात एकटं राहणं अशक्य आहे. त्यामुळे आपल्याला काही नाती जन्मजात मिळतात तर काही नंतर, परंतु नाती निभावणं हे आपल्या हातात असतं. त्यांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. प्रत्येक नात्यामध्ये विश्वास असणं खूप गरजेचं आहे, कारण फक्त तेच नातं दीर्घकाळ टिकवू शकते. नात्याची मजबूत पायाभरणी असल्याशिवाय एखाद्याचा विश्वास हलला तरी संपूर्ण नातं धोक्यात येऊ शकतं. कधी कधी लहान सहान मतभेदांमुळे नात्याचा तुटण्याचा धोका निर्माण होतो. म्हणूनच नात्याचे महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे. नाती आणि पैसा हे दोन्ही समान महत्त्वाचे आहेत. कमावणं कठीण आहे, पण गमावणं फार सोपं. नात्यांना शब्दांच्या अधीन ठेवू नका. जर तुमच्यात कोण खामोश आहे तर स्वतः आवाज उठवा. नाती निभावणं हे प्रत्येकाच्या बसच्या पलीकडे आहे. कधी कधी दुसऱ्याच्या आनंदासाठी स्वतःला दुखावणंही आवश्यक असतं. नाती अशी असावीत जिथे शब्द कमी आणि समज जास्त, वाद कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त. जर दोन व्यक्तींमध्ये कधीच भांडण नसेल तर समजा नातं फक्त डोक्यानं निभावलं जातंय. प्यार व्यक्तीवर करा, त्यांच्या सवयीवर नाही.
सुखांवर विसर करा, व्यक्तींवर नाही. सुखांपासून शिकणं हेच नात्याचं खरं सौंदर्य आहे. 1 मिनिटात नात्याचा मजाक करता येतो, पण त्याला मजबूत करणं ही जीवनभराची मेहनत आहे. सच्चा मित्र तोच आहे जो संपूर्ण जग निघून गेल्यानंतरही तुमच्या बाजूने राहतो. खरं नातं तेच आहे जिथे एक हलकी हसू आणि एक छोटी माफी जीवन पुन्हा पूर्ववत करू शकते. ज्यांनी आपल्याला आनंद दिला. कोणत्याही माणसाच्या जीवनात आलस्य हे सर्वात मोठं शत्रू असतं आणि कठोर परिश्रम हे सर्वात मोठं मित्र. जिथे आलस्य आपल्याला मागे ढकलतं तिथे मेहनत आपल्याला पुढे घेऊन जाते. आलसी व्यक्तीला विद्या मिळत नाही, विद्या नसलेल्या व्यक्तीला धन मिळत नाही, धन नसलेल्या व्यक्तीला मित्र नाही आणि मित्र नसलेल्याला जीवनाचा आनंद अनुभवता येत नाही. अर्थात दरिद्रतेचं मुख्य कारण आलस्य आहे, पण कठोर मेहनतीने दरिद्र व्यक्तीही श्रीमंत होऊ शकतो. जीवन आणि वेळेची किंमत न समजणारा माणूस आपलं अनमोल जीवन व वेळ वाया घालवतो. आलस्य सतत सावध राहायला लावते, कारण जर तुम्ही आजला त्याला दिलं तर तो तुमचं उद्याचा दिवस चोरतो. जो आलसी आहे त्याचं भाग्य नेहमी स्थिर राहतं आणि जो मेहनत करतो त्याचं भाग्य त्याच्या प्रगतीसाठी उभं राहतं. कल करे सो आज कर, आज करे सो अब, हे आपल्याला आठवतंय ना? अनेक वेळा आपण काम किंवा नवीन सुरुवात काळावर टाकतो. उद्या वाचन करेन, उद्या व्यायाम करेन, उद्या वेळ देईन. पण उद्या आलं की ते पुन्हा येणारं कालावर ढकललं जातं आणि हा सिलसिला महिन्यांनी किंवा वर्षांनी चालू राहतो. म्हणून जे काम आपण आज करू शकतो ते कधीही कालावर टाकू नका. आपल्याला आपलं लक्ष्य गाठायचं असेल तर स्वतःला सांगावं, मी हे काम आज आत्ता सुरू करतो. हे दृढ संकल्प आपल्याला यश मिळवून देईल. सफलतेसाठी आलस्य सोडून आपल्या क्षमतेला वाढवणं आवश्यक आहे. सतत मेहनत करत राहा. उदाहरणार्थ, एक बच्चा 2 पिलांना पिता उडायला शिकवत होते, पण बाज पिलांनी प्रयत्न करण्याची इच्छा सोडली. बाजने त्यांना थोडा धोका दिला आणि त्यांना स्वतः प्रयत्न करायला भाग पाडलं. शेवटी त्यांनी मेहनत करून उंच उडान घेतली. मित्रांनो, जो व्यक्ती आलसी आहे त्याचं सध्याचं आणि भविष्याचं अस्तित्व नाही. आलस्य मनुष्याचं सर्वात मोठं शत्रू आहे. जर आपण यशस्वी व्हायचं असेल तर सर्वप्रथम आपलं मन यशासाठी तयार करावं लागेल. यशस्वी होण्यासाठी विचार सकारात्मक ठेवा. नकारात्मक विचार व कार्यांपासून मुक्त राहा. सतत प्रयत्न करत राहा. अडचणींवर मात करा. वेळेचं योग्य उपयोग करा. एक वेळ गेले आणि तुम्ही त्याचा योग्य उपयोग केला नाही तर नंतर फक्त पश्चात्ताप उरेल. वेळ हे आपल्या जीवनाचं सर्वात मौल्यवान भेटवस्तू आहे. त्याचा योग्य वापर करून आपण काहीही साध्य करू शकतो. जे लोक मेहनत करतात त्यांनाच यश प्राप्त होतं. सर्वांच्या क्षमतेला आणि दुर्बलतेला समजून स्वतःला उंचावायला वेळ द्या. आलस्य सोडून मेहनत केली तर सर्व काही सोपं वाटतं आणि नक्कीच यश प्राप्त होतं. जगातील सर्व यशस्वी लोकांनी आजच्या क्षणाचा उपयोग केलाय. आपणही यशस्वी व्हायचं असल्यास आजमध्ये जगा आणि आजचं काम करा. मित्रांनो, आलस्य सोडा, मेहनत करा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. यशस्वी व्हा. आजचं क्षण जगून पुढे चला. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांसोबत शेअर करा.